उपस्थित सर्वांना मनोभावे वंदन करून आपण आजच्या विषयाला सुरुवात करणार आहोत। अर्जुना हा ठावोवरी जो सोहम भावे सरोवरी द्वैताच्या पलीकडे निघू सरला। ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायातील एक उक्ती आहे। याचा थोडक्यात अर्थ असा आहे, आपण डिटेल अर्थ याचा पाहणारच आहोत। याचा थोडक्यात अर्थ असा आहे की जो सोहम भावे म्हणजे काय, मी म्हणजेच ईश्वर आहे या भावनेने आपलं जीवन व्यतीत करतो, तो द्वैताच्या पैलतीरी जातो। द्वैताच्या पैलतीरी म्हणजे काय, तर द्वैत म्हणजे काय, तर मी आणि देव हे वेगवेगळे आहेत। हे द्वैत म्हणजे दोन वेगवेगळे, तर मी आणि देव हे वेगवेगळे आहेत। या द्वैताच्या तो पलीकडे जातो, म्हणजे थोडक्यात काय, तो ईश्वर रूपच होऊन जातो। या आशयाची ही एक खूबी आहे। आपण सारांश आणि याचा गाभा विशेष करून पाहणार आहोत। तरी अवधान ऐकले दिशे मग सर्व सुखासे प्राप्त होईसे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उभं ऐका। आपण सर्व वेळ काढून इथे आलेला आहात। यांनी माझा परिचय करून दिला, तो परिचय आहे, परिचय करून देण्यासाठी म्हणून त्यांनी दिलेला आहे। त्या कार्यापेक्षा देखील या गीता धर्म मंडळाचं कार्य हे अतिशय मोलाचं आहे। या गीता धर्म मंडळाला फार एक मोठा ऐतिहासिक संपन्न असा वारसा आहे। अनेक वर्ष अनेक पिढ्या ते या अध्यात्माच्या गीतेच्या प्रसाराचं आणि प्रचाराचं कार्य अतिशय नित्य नेमानं आणि नेटानं करत आहेत। तर अवधान ऐकले तिचे संत ज्ञानेश्वर महाराजांची एक ओवी आहे की जरी अवधान ऐकले तिचे मग सर्व सुखासी प्राप्त होईसे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका। अवधान म्हणजे काय, की तुम्ही एकाग्रतेने श्रवण करा। मी जे काय म्हणतोय ते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी जे सगळं सांगणार आहे ते तुम्ही एकाग्रतेने श्रवण करा, म्हणजे काय होईल, सर्व सुखाशी प्राप्त होईल। तुम्हाला सर्व प्रकारचं श्रेष्ठाचं सुख मिळेल। आता श्रेष्ठ सुख कोणतं आणि काय तेही आपण बघणार आहोत। हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका। छाती ठोकपणे संत ज्ञानेश्वर महाराज सांगतायत की ही माझी प्रतिज्ञा आहे की तुम्हाला सर्वश्रेष्ठ सुखाची, म्हणजे कोणत्या, तर ईश्वराच्या प्राप्तीच्या सुखाची तुम्हाला 100% प्राप्ती होईल असं ते सांगतात। म्हणूनच या विषयाची सुरुवात करण्या अगोदरच मी सर्वांना विनंती करत आहे की आपण वेळ काढून इथे आलेला आहात। गीता धर्म मंडळाने देखील हे आयोजन केलेलं आहे, मी देखील वेळ काढून आलेलो आहे। तर कृपया मनातील सर्व संकल्प विकल्प विचार बाजूला काढा आणि पूर्ण एकाग्रतेने या विषयाचं आपण चिंतन करूया। आपण सर्व श्रेष्ठ ज्ञानी आहात, वयोवृद्ध आहात, ज्ञानवृद्ध आहात, तपोवृद्ध आहात। अनेक वक्त्यांची व्याख्याने प्रवचने आपण ऐकली आहेत, श्रवण केली आहे। या सगळ्यांचं ज्ञान आपल्याला आधीपासूनच आहे, परंतु जे जे काही संतांचे विचार आहेत ते मी आपल्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। तरी कृपया मनामध्ये कोणत्याही प्रकारचा कोणताही विचार हे आपलं चिंतन संपेपर्यंत आणू नये, ही तुम्हाला मनोभावे विनंती। घरी आता काय चाललं असेल, सुनबाई काय करत असतील, सुनबाईंनी हा डबा उघडला असेल का, कामवाल्या बाई आल्या असतील की उद्या पाणी येईल की, कोणत्याही प्रकारची काहीही चिंता करू नका। 7 वाजायच्या आत मला 7 वाजताची झी मराठीची मालिका बघायला मिळेल का नाही, काहीही चिंता करू नका। कृपया पूर्ण एकाग्रतेने आपण श्रवण करावं ही विनंती। तर आपला मूळचा विषय आहे आजचा, तो म्हणजे मानवाकडून देवत्वाकडे। तर याच्यामध्ये 3 महत्वाच्या गोष्टी आहेत की आपण मानव आहोत, मानव म्हणजे काय, देवत्व म्हणजे काय आणि देवत्व प्रगट कसं करायचं, हा एक महत्वाचा त्याच्या पाठीमागचा भाग आहे। फार पूर्वीचा आपण जर विचार केला तर मानवाची जी उत्पत्ती झालेली आहे ती अगदी एकपेशीय प्राण्यांपासून झालेली आहे।
मग हळूहळू अश्मयुगीन आदिवासी म्हणा किंवा अश्मयुगीन त्या काळी मानव म्हणा, असा तो इतिहास आपल्याला माहिती आहे. आणि त्या काळी सुद्धा अश्मयुगात सुद्धा आपल्याला अनेक प्रकारची चित्र त्या गुहांवरती रेखाटलेली दिसतात, ज्यामध्ये आपण बघतो की ते ईश्वराचं चिंतन करत आहेत की ईश्वराच्या विषयी त्यांना थोडस अट्रॅक्शन वाटत आहे, त्यांना ते जाणावंसं वाटत आहे. आता तो जिज्ञासा हा एक वेदांतातील फार महत्वाचा सिद्धांत आहे. आता तो जिज्ञासा म्हणजे काय? तुम्हाला या विषयाच्या विषयी, या अध्यात्माच्या विषयी, या आत्मज्ञानाच्या विषयी तुम्हाला जिज्ञासा आहे, म्हणून तुम्ही इथे आपण आलेलो आहोत. म्हणूनच देवत्वापर्यंत जाण्याची जी पहिली पायरी आहे ती तुम्ही पहिल्यांदाच पार केलेली आहे, कारण तुम्हाला जिज्ञासा आहे. तर या अश्मयुगीन काळामध्ये आपण पाहिलं की त्या गुहेच्या भिंतीवरती काही चित्र रेखाटलेली आहेत. त्यांना अनेक वेळेला ईश्वराचे साक्षात्कार झालेले आहेत, प्रकाश दिसलेले आहेत. आणि जसं जसं काळ पुढे जात गेला तसं आपल्याला तो वैदिक काळाच्या विषयी देखील आपण इतिहासामध्ये वाचलेला आहे. तर वैदिक काळामध्ये सुद्धा अनेक ऋषी मुनींनी ऋचा दिलेल्या आहेत वेदांमध्ये. अथर्ववेद, सामवेद, यजुर्वेद, ऋग्वेद या सर्व वेदांमध्ये ईश्वराच्या विषयीचे चिंतन, ईश्वराची स्तुती अशा प्रकारे मांडलेलं आहे. ऋचा म्हणजे काय? तर थोडक्यात आपण जसे श्लोक म्हणतो गीतेमध्ये जसे श्लोक आहेत तसे ह्या वेदांमध्ये ऋचा असं म्हटलेलं आहे. आणि याचा थोडक्यात अर्थ असा आहे की देवाच्या विषयीची स्तुती, देवाच्या विषयीची प्रार्थना, या आत्मज्ञानाचा विषयीचा भाग, या सर्व गोष्टी या वेदांमध्ये मांडलेल्या आहेत. सामवेदामध्ये सुद्धा काही मांडलेले आहेत. आणि शिवाय सामवेदामध्ये संगीताचा देखील फार मोठा भाग आहे. सामगायन हे फार पूर्वीपासून अस्तित्वात आलेलं आहे. ओंकारापासून या सुरांची निर्मिती झालेली आहे. पहिल्यांदा 3 स्वर होते, त्याच्यानंतर 7 स्वर आलेले आहेत. त्या सगळा इतिहास आपल्याला या वैदिक काळामध्ये बघायला मिळतो. अनेक ऋषींनी ऋचा दिलेल्या आहेत, म्हणजे देवाच्या विषयीची माहिती किंवा स्तुती दिलेली आहे. त्याचबरोबर अनेक ऋषिकांनी ही देखील दिलेली आहे. म्हणजे स्त्रियाच्या ऋषी होत्या, त्यांना ऋषिका असं संबोधलेलं आहे. आणि त्यांचे सुद्धा ऋचा या वेदांमध्ये म्हटलेले आहेत. पूर्वीच्या वेळी देखील आपण पाहिलं तर गार्गी आणि मैत्रेयी यांच्या देखील मुंजी झालेल्या आपणास पाहावयास मिळते. आणि आज सुद्धा मुलांच्या तर मुंजी होतातच, पण मुलींच्या देखील मोठ्या प्रमाणात मुंजी होतात. आणि त्या सुद्धा आपण कराव्यात हे आपल्या सर्वांना विनंती. समोर ज्ञान प्रबोधिनी आहे आणि त्या ज्ञान प्रबोधिनीतच एकत्रितपणे मुलींच्या देखील मुंजी होतात. एक फार मोठा 16 संस्कारांपैकी महत्वाचा भाग आहे, ज्यापासून आपली ज्ञान नाडी सुरू होते. तर अश्मयुगीन काळापासून वैदिक काळापर्यंतचा प्रवास आपण पाहिल्यानंतर पुढे आपल्याला जो काळ बघायला मिळतो तो म्हणजे रामायणातील काळ. त्याच्यामध्ये सुद्धा आपण ईश्वराच्या विषयीचे विचार पाहिले, भक्तीच्या विषयीचे विचार पाहिले. राम हा फार मोठा श्रेष्ठ भक्त होता, रावण देखील भक्त होता. अशा प्रकारे अनेक भक्तांचे उदाहरण, यामध्ये भक्तीची उदाहरणं आपण रामायणामध्ये पाहिलेली आहेत. तसंच पुढे जाऊन महाभारताच्या काळामध्ये देखील आपण हा विषयाचा भाग पाहिलेला आहे. तर काही जण काय म्हणतात की तुम्ही म्हणता की मानवाकडून देवत्वाकडे, तर माझा फक्त मानवाच्या मनगटावरती विश्वास आहे, मानवाच्या कर्तृत्वावरती विश्वास आहे, माझा ईश्वराच्या विषयी विश्वासच नाही. तर देव आहे का नाही असे काही लोक म्हणतात. आणि याच विषयावरती एक फार मोठी घन चर्चा युनोच्या एका अधिवेशनामध्ये झाली. युनोचं अधिवेशन म्हणजे काय? युनो तुम्हाला माहिती असेल, जगातील काही महत्वाचे देश एकत्रित येतात आणि काही ठराविक मुद्द्यांवरती आपले विचार मांडतात आणि ते निष्कर्षापर्यंत येतात. कारण आपण जेव्हा बोलतो तेव्हा बोलल्यानंतर त्याचा काहीतरी उद्देश सफल होऊन काहीतरी निष्कर्षापर्यंत, चांगल्या गोष्टी पर्यंत आपण पोहोचलो गेलो पाहिजे. नाहीतर आपण जर नुसतं बोलत बसलो, चर्चा करत बसलो, तर ते निंदेकडे भाग वाढत जातो आणि तो भाग भांडणाकडे वाढत असतो. त्यामुळे चर्चेद्वारा काहीतरी चांगल्या गोष्टी निष्कर्षापर्यंत पोहोचणे
असा युनोचा मोठा एक भाग आहे. आणि याच मध्ये युनोच्या एका अधिवेशनामध्ये एक विषय असा झाला होता की देव आहे का नाही. त्याच्या चर्चेचा विषय काय होता? देव आहे का नाही. आणि या विषयासाठीच भारतातील काही मोठ्या सायंटिस्टला देखील निमंत्रण केलं गेलं होतं. कारण भा म्हणजे ज्ञान आणि रत म्हणजे सेवा. ज्ञानाची सेवा करणारा हा परम पवित्र देश. भारत या शब्दाची आपण फोड केली तर भा म्हणजे ज्ञान आणि रत म्हणजे सेवा. ज्ञानाची सेवा करत करत आजही अनेक संत आहेत, पूर्वीही होऊन गेलेले आहेत आणि उद्याही असणार आहेत. अगदी दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत, पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत आपण सर्वत्र या संतांचे विचार आपण पाहू शकतो, ऐकू शकतो. आता सुद्धा महाकुंभ चालू आहे त्रिवेणी संगमामध्ये. तर आपला मुद्दा असा आहे की आपण अश्वयुगीन, महाभारत, वेदकालीन, रामायण हा सगळा भाग पाहिल्यानंतर त्या युनोच्या एका चर्चासत्रामध्ये आपण पाहिलं की देव आहे का नाही. आणि 9:30ची ती मीटिंग होती. ती लोक पूर्ण वेळ बरोबर पाळतात. त्यांच्याकडे तर एक आणखीन एक सिस्टीम अशी आहे की डे लाईट सेव्हिंग. म्हणजे काय की दर साधारणतः 7 ते 8 महिन्यानं त्यांचं घड्याळ 1 तास मागं होतं आणि त्याच्यानंतर 8 ते 10 महिन्यांनी परत 1 तास पुढे होतो. कारण सूर्याची जी सूर्योदयाचा जो काळ आहे तो त्यांचा बदलतो, त्यानुसार ते आपलं घड्याळ बदलतात. एवढे ते प्रोडक्टिव्ह लोक आहेत आणि वेळेचा व्यवस्थित विनिमय करणारी अशी ती लोक आहेत. वेळेला फार आपण जपलं पाहिजे, कारण एक क्षण गेलेला आपला परत येऊ शकत नाही. क्षणशः कणशश्चैव विद्यामर्थमचे साधय क्षण त्यागे कुतो विद्या कण त्यागे कुतो धन. याचा अर्थ असा आहे की क्षणानं आपण विद्या मिळवली पाहिजे आणि कणाकणानं धन मिळवलं पाहिजे. एक क्षण आपण त्यागला की आपल्याला जो विद्या मिळण्याचा जो काळ आहे तो निघून गेला. आता बघता बघता आपलं प्रवचन चालून 10 मिनिटं झाली. गेलेली 10 मिनिटं आणून दाखवा बरं. आता येतात का? तर आता येत नाही. म्हणून जो काळ आता आपला शिल्लक आहे तो आपण सत्काराने लावला पाहिजे. त्याविषयी आपण येणारच आहोत. तर अशा प्रकारे जे 9:30 वाजताची मीटिंग होती या युनोमध्ये, तर भारताच्या सायंटिस्टला बोलवलं गेलं होतं आणि 9:45 झाले, 9:50 झाले तरी काय ते भारताचे सायंटिस्ट आले नाही. आणि ते भारतीय सायंटिस्ट, शास्त्रज्ञ नुसते शास्त्रज्ञ नव्हते, तर त्यांचा सुद्धा अध्यात्माच्या विषयीचा फार मोठा गाढा असा अभ्यास होता. तर 9:50 झाले तरी ते आले नाही. शेवटी धावत पळत 9:55ला ते गृहस्थ तिथे आले, ते सायंटिस्ट तिथे आले, भारतीय शास्त्रज्ञ. आणि धाबा टाकत आले आणि तिथे असलेले उपस्थित अधिकारी म्हणाले, अहो काय झालं, 9:30ची वेळ होती, तुम्हाला उशीर झालाय. तर त्यावेळेला ते गृहस्थ काय म्हणाले, भारतीय शास्त्रज्ञ काय म्हणाले की मी येत होतो आणि मी येत असताना तुमच्या या सभागृहापर्यंत आणि थोड्याच्या रस्त्याच्या पलीकडे एक नदी आहे आणि ती नदी मला पार करून यायचं होतं. आणि मी विचार करत होतो की नदी कशी पार करावी. तर तेवढ्या त्या नदीमध्ये आपोआप एक बोट प्रगट झाली, एक नाव प्रगट झाली आणि ती नाव आपोआप चालत माझ्यापर्यंत आली. त्या नावेमध्ये कोणताही प्रकारचा नावाडी नव्हता आणि ती नाव आपोआप माझ्यापर्यंत आली. मी त्या नावेमध्ये आपोआप बसलो आणि आपोआप ती नाव परत फिरत त्या नदी तीरे पहिलं तिरी आली तुमच्या सभागृहाच्या जवळ आणि मी आता सभागृहामध्ये आलो. तर त्यामुळे मला यायला त्यावेळेला बाकीचे अधिकारी म्हणाले की हे तुमचं आम्ही खरं कसं समजायचं, आपोआप अशी जगात कुठलीही घटना घडत नाही, आम्हाला हे मान्यच नाही. तर त्यावेळेला ते भारतीय शास्त्रज्ञ म्हणाले की जर तुम्हाला आपोआप कोणती गोष्ट होत नाही हे जर मान्यच नसेल तर तुम्ही देव नाही असं कसं म्हणू शकता. कुठल्याही कारणाचा मूळ आधारस्तंभ हा देवच आहे हे सांगण्यासाठीच मी तुम्हाला या नावेची गोष्ट सांगितली. अशा प्रकारे त्यांनी या देवाच्या विषयीच्या अस्तित्वाचा उलगडा केला. अनेक जणांना आज देखील दैवी साक्षात्कार होतात आणि ते दैवी साक्षात्कार कसे होतात
तर त्याविषयीच्या ज्या पायऱ्या आहेत त्या आपल्याला सर्व संतांनी सांगितलेल्या आहेत, जे अतिशय महत्वाचे आहे. पहिला जे पायरी आहे ते म्हणजे काय, की अंतःकरण आपलं शुद्ध झालं पाहिजे. अंतःकरण शुद्ध झालं म्हणजे काय, तर आपल्या मनामध्ये चांगले विचार आणले पाहिजे. आता मनामध्ये म्हणजे काय, मन म्हणजे काय मला सांगा बरं. मन म्हणजे काय सांगता येते. पूर्वीच्या काही श्रेष्ठ अभ्यासकांनी मानसशास्त्राचा जो विषय मांडला, म्हणजे मानसशास्त्राचा जेव्हा विषय अभ्यासासाठी निघाला आलेला, सायकोलॉजी आपण त्याला इंग्लिश मध्ये म्हणतो, तर सायकोलॉजी इज अ सायन्स ऑफ माइंड, म्हणजे मनाचं शास्त्र असं म्हणून मानसशास्त्र असं म्हटलेलं आहे. पण व्हॉट इज माइंड हे काय त्यांना सांगता आलेलं नाही या सायंटिस्ट लोकांना. तर परवाच मी गीतेतील 13व्या अध्यायाचा थोडंसं अध्ययन करत होतो, क्षेत्रज्ञ विभाग योग, आणि त्याच्यामध्ये असा विषय निघालेला आहे की हा जो भगवंत आहे तो सर्वत्र समप्रमाणात आहे, हे आपण जाणलं पाहिजे. आणि मन म्हणजे काय नेमकं, तर राजस गुणाच्या आपल्या हे जग जे म्हणले हे त्रिगुणात्मक जग आहे. सात्विक, राजस, तामस. मन, बुद्धी, अहंकार, 5 कर्मेंद्रिये, 5 ज्ञानेंद्रिये, हा सगळा विचार याच्यामध्ये मांडलेला आहे. आणि आपली निर्मिती जी आहे मानवाची ती त्याच्याद्वारेच झालेली आहे. तर मनाचा विषय असा तिथे मांडलेला आहे की जिथे संकल्प आणि विकल्प निर्माण होतात, म्हणजे काय की हे मी करू का हे मी नाही करू, हे केल्यानं काय होईल, हे न केल्यानं काय होईल, असे जिथे विचार निर्माण होतात ते म्हणजे मन होय. मन म्हणजे असं कुठलाही प्रकारचा अवयव नाही जो आपण स्कॅन मध्ये, एक्सरे मध्ये दाखवू शकतो. पण या मनामध्येच आपण जे संकल्प विकल्प सारखे आणतो त्याच्यामुळे आपली अनेक वेळेला अधोगती होते, आपला वेळ वाया जातो. ते कसं, मुळातच जे काही प्रॉब्लेम्स अस्तित्वातच नसतात त्या प्रॉब्लेमच्या विषयी आपण गोष्टी आठवत बसतो आणि आपण ओव्हर थिंकिंग करत बसतो. त्यामुळे मनाला आपण ताब्यात ठेवलं पाहिजे. मनाला ताब्यात ठेवलं पाहिजे हे वाक्य बोलायला खूप सोपं आहे, पण अनेक हठयोग्यांनी, योग करणारे, अष्टांग योग करणारे जी श्रेष्ठ साधू संत होऊन गेले, ज्याच्यामध्ये यम, नियम, आसन, ध्यान, धारणा, प्रत्याहार, समाधी याचे अष्टांग योगाचा जो भाग आहे, ज्याच्यामध्ये शरीरातल्या काही द्वारांना मुद्दामून बंद करून आन पान अपान वायूंना एकत्रित करून कुंडलिनी शक्तीचं उत्थापन करून हे जे अष्टांग योगाचा जो भाग आहे तो आपल्या ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये सुद्धा मांडलेला आहे. गीतेच्या ज्ञानेश्वरांनी त्याच्याविषयी आणखी जास्त मांडलेलं आहे, जे गीतेमध्ये देखील नाही सांगितलेलं. आणि पतंजलीच्या योगसूत्रांमध्ये आपल्याला बघायला मिळतं या कुंडलिनी शक्तीचा. आणि विवेकानंदांचा फार मोठा जो राजयोग ग्रंथ आहे त्याच्यामध्ये देखील या अष्टांग योगाच्या विषयी आपल्याला बघायला मिळतं. तर या अष्टांग योग करणाऱ्या व्यक्तींना सुद्धा मनावर ताबा ठेवता येत नाही. अतिशय अवघड आहे, अतिशय अवघड आहे मनावर ताबा ठेवणं. आताच तुम्हाला मी थोडक्यात उदाहरण देतो की तुम्ही तुमचे डोळे बंद करा आणि बंद केलेल्या डोळ्यांमध्ये थोडासा असा विचार करा की मला पांढरा हत्ती ज्याला 5 सोंडा आहेत, ऐरावत, तो तशा प्रकारचं चित्र मला दिसणार नाही. दिसणार नाही म्हणेपर्यंत आपल्याला ते चित्र दिसतंय. असा विचार करेपर्यंत आपल्याला त्या मनामध्ये अनेक गोष्टी येतात. त्यामुळे मन ताब्यात ठेवणं अतिशय अवघड आहे. मनची जे चिंती ते वैरीन चिंती असं देखील आपण म्हटलेलं आहे. मन वढाय वढाय, अनेक कविता आपण पाहिलेल्या आहेत भीणाबाईंची सुद्धा. मन मन को नहीं जानता, मन की हजारो आंखें. तर मनाचा जर विषय आपण घेतला तर त्याविषयी आपल्याला एक वेगळं असं व्याख्यान किंवा प्रवचन ठेवावं लागेल. तर मूळचा आपला मुद्दा असा आहे की मनावर आपल्याला ताबा ठेवता येत नाही. तर मग काय करायचं, अंतःकरण शुद्धीसाठी काय करायचं, तर त्याच्याविषयीची एक गोष्ट अशी आहे. एकदा काय झालं की एका शिष्याला, गुरु शिष्य एक जण होते, 2 जण, तर त्या शिष्याला एक दिवा सापडला. तो त्यांना घासला आणि त्या घासल्यानंतर त्याच्यातून राक्षस निघाला.
आणि तो राक्षस प्रगट झाला आणि म्हटला की मला तुमची इच्छा काय ते सांगा, मी लगेच पूर्ण करेन. त्यावेळेला त्या शिष्याने सांगितलं की मला असं असं घर बांधून दे, मला असं असं पैसे दे, माझे असे असे काही प्रॉब्लेम्स तू दूर कर, माझी संकट दूर कर. तर त्या राक्षसानं तसं केलं. मग त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या. मग तो म्हणाला की मला आता पुढची काहीही इच्छा नाही. त्यावेळेला राक्षस म्हणाला तसं नाही, तुम्हाला बाहेर काढलेस ना दिव्यातनं, आता तुला मला सतत काही ना काहीतरी काम सांगावं लागेल, नाही तर मी तुला मारून टाकेन, तुला मी ठार करेन. तर तो त्याच्यामध्ये अडकला आणि भयभीत झाला. आणि तात्पुरतं त्यानं त्या राक्षसाला एक काम सांगितलं की असं असं कर, की ज्याला थोडासा वेळ लागणार होता. आणि तोपर्यंत त्यांनी त्या गुरुंपाशी तो आला आणि गुरुंच्या चरणांना बंधन करून म्हणाला की गुरुवर्य, यातून काहीतरी मला मार्ग काढा. म्हणून गुरूंची उपासना, सद्गुरू जे महत्वाचे आहे ते यासाठीच ज्ञानेश्वरांनी सुद्धा प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला गणपतीचं स्तवन केलेलं आहे, सरस्वतीचं स्तवन केलेलं आहे आणि त्याच्यानंतर सद्गुरूंचं स्तवन केलेलं आहे. म्हणजे कोणाचं? निवृत्तीनाथांचं स्तवन केलेलं आहे. आणि त्यांची पण जी परंपरा आहे ती नाथ संप्रदायाची परंपरा आहे. म्हणजे काय? मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, भेणीनाथ, मग निवृत्तीनाथ आणि मग ज्ञानदेव महाराज, अशा प्रकारची ती नाथ संप्रदायाची परंपरा आहे. आणि आपल्याला माहितीच आहे की नाथ संप्रदायांना आपण नवनारायण असं मानलेलं आहे. त्यांचा फार मोठा ग्रंथ देखील आहे. तर तो शिष्य गुरुपाशी आला आणि म्हणाला गुरुवर्य, हा मला माझा हा जरा मी संकटात सापडलोय, तो राक्षस येण्याच्या आत मला काहीतरी सांगा जेणेकरून मी त्याला थांबू शकेन आणि तो मला ठार करणार नाही. तर गुरुवर्य त्याला काय म्हटलंय की तू त्या राक्षसाला सांग की तू त्याला एक काठी दे मोठी आणि त्याला सांग की तू या काठीवरती चढ. आणि काठीवरती चढल्यावर तो म्हणेल काय करायचं? त्याला म्हणायचं काठीवर न उतरल्यावर काय म्हणायचं? परत चढ. तर चढ उतर, चढ उतर, चढ उतर, असं तू त्याला करत राहायला सांग. आणि शिष्य परत त्या राक्षसाजवळ आला आणि त्याला सांगितलं की असं या ही काठी घे आणि काठीवरती वर खाली चढ उतर करत राहा. आणि त्या चढ उताराच्या मध्ये तो राक्षस अडकला आणि तो त्या शिष्याला परत काही त्रास देऊ शकला नाही. मग तो शिष्य परत गुरुंपाशी आला आणि गुरुंना म्हणाला की तुम्ही फार योग्य असं मला या गोष्टीचा सोल्युशन सांगितलेला आहे. तर गुरु म्हणाले मनाची गोष्ट अशीच आहे, मनाला ताब्यात ठेवता येत नाही. तर तू हे जाण की ती काठी म्हणजे जणू मन आहे, ती काठी म्हणजे जणू मन आहे आणि ते वर खाली करतोय म्हणजे काय? तर तू देवाचं, ईश्वराचं नामस्मरण करत आहे. म्हणजे काय म्हणायचंय गुरुवर्यांना की तू सतत मनामध्ये ईश्वराच्या विषयीचेच विचार ठेव, ईश्वराचंच नामस्मरण कर, तर तुझ्या मनामध्ये चांगले विचार राहतील आणि तू ईश्वर चरणी मन अर्पण करू शकशील. नाहीतर अशा तशा या त्या प्रकारे मन ताब्यात येणार नाही. तर ती जी आपली मूळची पायरी होती अंतःकरण शुद्ध, ती अतिशय महत्वाची आहे. आपल्याला सहन होत नाही दुसरं कोणी सहज जरी बोललं आपण लगेच कारेला अरे असं भांडत बसतो. सकाळी उठतो, पेपर आणतो, पेपर मधली भांडणं वाचतो, घरी भांडणं करतो, शेजारच्यांशी भांडणं करतो आणि टीव्ही मध्ये मालिकांमध्ये देखील भांडणं लावतो आणि ते आपल्या घरातलीच भांडण काय अशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये होऊन जातो. ही आपली स्थिती आहे. या स्थितीतनं आपण पार पडलं पाहिजे. एकदा आपण अनेक अशा गोष्टींमध्ये जात असतो ज्याचा आपल्या मूळचा परिणाम होतच नसतो. आपण फार जास्त प्रमाणात विचार करत असतो आणि त्यामध्ये आपण अडकून बसतो. एकदा एक डॉक्टरांच्याकडे गेले होते एक गृहस्थ आणि म्हटले अहो मला गेली 2 दिवस झाले काही चवच लागेना. तर डॉक्टर म्हटले किती दिवसांपासून होत आहे? तर त्या व्यक्ती म्हणाले की 2 दिवसांपासून मला काही चव लागेल. डॉक्टर म्हटले तुम्ही मला एक शीट दाखवा. तर डॉक्टरांनी लगेच काहीतरी केलं आणि म्हटले हा चहा प्या. त्या व्यक्तीनं तो चहा पिला आणि चहा पिल्या तर अरे वा चहा गोड आहे. आजकाल अशी अवस्था झाली आहे की लोकांना पाणी नसेल एक वेळ चालेल पण चहा नसेल तर चालत नाही, अशी अवस्था आहे. पण
तर ते व्यक्ती डॉक्टरांना म्हणाले तुम्ही काय केलं? 2 दिवस मी खूप औषधं घेतली, काय काय केलं, पण मला काय कळेना की चव का लागत नव्हती. तर डॉक्टर म्हटले की हे बघा की तुमच्या जिभेवर हे 50 पैशाचं टपालाचं तिकीट लागलं होतं आणि ते तिकीट मी बाजूला केलं, त्याच्यामुळे तुम्हाला ती चव लागायला लागली, तर ती चव लागतच तुम्हाला नव्हती. एवढे सगळे सोपे विषय असतात आणि ते विषय आपण अवघड करत बसलेलो असतो. एकदा एक व्यक्ती डॉक्टरांच्याकडे गेले होते, त्यांचा हात थोडासा तुटला होता आणि हाताला मग डॉक्टरांनी प्लास्टर केलं, पांढरं पट्टी बांधली आणि डॉक्टर म्हणाले की आता मला पैसे द्या. तर त्या व्यक्ती म्हणाला आता मी काय पैसे देऊ शकत नाही प्लास्टर काढल्याशिवाय, कारण ज्या हाताला तुम्ही प्लास्टर बांधलं त्याच हातात मी माझे पैसे ठेवले होते. अशी अवस्था आहे. त्यामुळे या अवस्थेतून आपण बाहेर पडलं पाहिजे आणि काहीतरी आपले ध्येय प्राप्तीसाठी ध्येय ठरवून त्याच्यासाठी प्रयत्न करत राहून योग्य प्रकारे आपल्या दिवसाच्या ज्या क्रिया आहेत त्याचे टाइम टेबल करत आपण आपला जीवन प्रवाह पुढे नेला पाहिजे. नाहीतर आपण इतरांच्या धारणा आणि परसेप्शन नुसार फ्लो नुसार आपण वाहवत जातो. त्यामुळे हे आपण थोडंसं टाळलं पाहिजे, अवॉइड केलं पाहिजे. तर अंतःकरण शुद्धीच्या विषयी आपण बोलत होतो. सगळ्यात मोठा भाग असा आहे आपल्या अंतःकरण शुद्ध न होण्यापाठीमागे, तो म्हणजे आपला अहंकार. अहंकार आपला जात नाही. सांडोळी मीठपणाचा लोभू, मीठे घेतला सिद्धुत्वाचा लाभू, तैसा अहंभाव सोडून मी शंभू शांभवी झालो. ही फार मोठी एक ओपी आहे. जसं सागरामध्ये मीठ असतं आणि ते सागरातील मीठ प्रक्रिया केल्याशिवाय बाजूला करता येतं का? तर प्रक्रिया केल्याशिवाय विरघळलेलं मीठ बाजूला करता येत नाही. तसं तुझ्या अंतःकरणातील अहंकार प्रक्रिया केल्याशिवाय बाहेर काढता येत नाही. तर ती प्रक्रिया कोणती? तर ईश्वराची भक्ती, ईश्वराचं नामस्मरण. आपलं होतं काय माहितीये का? आपण आणि संतांच्या मध्ये काय फरक आहे मला सांगा बरं. काय फरक आहे? संत होताना संत म्हणून जन्माला आले का? नाही. संतांना 2 डोळे, आपल्याला 2 डोळे, त्यांना 2 कान, आपल्याला 2 कान, त्यांना 1 नाक, सगळे अवयव सेम, सगळं सेम, सगळं आपलं आणि त्यांचं सारखं. पण संत म्हणतात की मी म्हणजे कोण नाही, मी म्हणजे मी नाहीच, मी म्हणजे ईश्वराचा अंश. आणि आपण काय म्हणतो की मी म्हणजे कोण, मी म्हणजे किती श्रेष्ठ. असं त्या पद्धतीचा हा फरक आहे. आपण काय म्हणतो मी म्हणजे किती श्रेष्ठ, आणि संत म्हणतात मी म्हणजे मी नाहीच. हे 2 टोकं आहेत संत आणि आपल्यामध्ये, आणि ती टोकं आपल्याला पार करायची असेल तर त्याच्या पायऱ्या या संतांनी सांगितलेल्या, आणि त्यातली पहिली पायरी आहे अंतःकरणातील शुद्धी. एक मार्ग मी जो सांगितला की सतत नामस्मरण करणं. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. आता मी असं म्हटलं तेव्हा माझ्या हृदयामध्ये काय विचार आले का हो कसले दुसरे? नाही. तुमच्या हृदयामध्ये आले का? तर नाही. म्हणून हे नामस्मरण आपण केलं पाहिजे, जेणेकरून आपल्यातील अहंकार दूर आपलं अंतःकरण शुद्ध. आता अंतःकरण शुद्धीचा आणखीन एक महत्वाचा भाग असा आहे, महत्वाचा भाग की तो म्हणजे सत्संगती. कारण कसं आहे, आपण ज्या विचारांमध्ये राहतो, ज्या विचारांमध्ये आपली वाढ होते, त्या विचारांचा प्रभाव आपल्या मेंदूवरती, आपल्या मनावरती, आपल्या संस्कारांवरती होत असतो, आणि त्यानुसार आपले विषय हे बदलत असतात, आपले विचार, आपली वागणूक ही बदलत असते. त्यामुळे सत्संगती अतिशय महत्वाची आहे. आता सत्संगतीमध्ये काय काय येतो? सत्संगतीमध्ये ज्यांच्या बरोबर तुम्ही भेटता, फिरता, ज्यांच्याविषयी तुम्ही संवाद साधता, हे तर आहे, पण त्याच्यामध्ये येते सद्भावना, सदाचार, सद्विचार, सदउच्चार. सदाचार म्हणजे काय? चांगल्या प्रकारचं आचरण, म्हणजे मला माझ्यापासून इतरांना कोणत्याही काया, वाचा, मनाने, म्हणजे शारीरिक, मानसिक असं कुठल्याही पद्धतीचा त्रास मला माझ्यापासून इतरांना होता कामा नये, कणभर सुद्धा दुखवता जाता कामा नये. आणि आपण इतके तरबेज झालेलो असतो की आपल्या शब्दाचे बाण काय समोरच्याच्या हृदयात मध्ये इतके लागतात, आणि आपण आपल्याला आनंद प्राप्त होतो, असुरी आनंद प्राप्त होतो आपल्याला की मी किती भारी बोलले आणि मी या भांडणामध्ये कसे जिंकले. आणि निंदा करण्यात तर आपण इतके एक्सपर्ट झालेलो असतो
की कमीत कमी शब्द मर्यादेमध्ये जास्तीत जास्त निंदा कसं करता येईल असं जर पुणेकरांनी जर केलं तर त्यांचा पहिला नंबर लागू शकेल असं बुलंदी एकदा म्हटलेलं आहे. असो, पण महत्वाचा विषय असा आहे की सद्विचार, सद्विचार, सदाचार आणि त्याबरोबर सद्भावना. अनेक ठिकाणी आपण बघतो की सर्व संतांनी पसायदान मागितलेले आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी देखील मागितलेलं आहे, नामदेव महाराजांनी सुद्धा मागितलेला आहे. अहंकाराचा वारा मला गोरा जसा, माझ्या विश्वासा भूमिकासा, सर्वांचं भलं कर, रक्षण कर, सद्बुद्धी दे, तमेव शरणं गच्छ, सर्व भावेन भारत, तत्प्रसादात परम शांती स्थानं प्राप्यशी शाश्वतम. सगळ्यांचं कल्याण होऊ दे, सगळ्यांची सद्बुद्धी स्थिर राहू दे, अशा प्रकारचे विचार या सद्भावनेमध्ये मांडलेले आहेत. ही सद्भावना आपण इतरांपर्यंत पोहोचली पाहिजे. आजकाल परिस्थिती अशी आहे की सद्भावना सोडा, साधं चांगलं एकमेकांशी गोड बोलायचं म्हटलं की भीती वाटायला लागते, अशी अवस्था या जगामध्ये निर्माण झाली. चांगलं वागायला गेलं की लोक आपल्याला काहीतरी वेड समजतील अशी अवस्था आहे आणि आपण चांगलं वागायला घाबरतो. फार असे कमी गोष्ट इथे लोक आहेत, त्या धर्म मंडळात येणारे सगळीच लोक छान आहेत, त्याबद्दल प्रश्न नाही. पण बाकीचे जे काही लोक आहेत ते अशा काही गोष्टींना घाबरता कामा नये आणि आपले जे संतांचे विचार आहेत त्यानुसार अनुकरण करणं हे अतिशय महत्वाचा भाग आहे. कारण आपल्या भारतीय संस्कृतीची जी प्रमुख अंग आहेत, धर्मकारण, अर्थकारण, समाजकारण, शिक्षण, कला, साहित्य, विज्ञान किंवा इतिहास, यामध्ये सगळ्यात मोठा भाग असा आहे म्हणजे धर्मकारण. धर्माचं कारण म्हणजे काय? धर्माला एक स्टँडर्ड ठरवून, म्हणजे धर्माला एक संघ बांधून, त्याला एक निश्चित मानून त्या प्रकारे आचरण करणं. आता याचा थोडासा व्यापक अर्थ बघायला गेला तर धारयती इति धर्मः म्हणजे काय? जो धारण केला जातो, ज्याप्रमाणे आपली वागणूक होते, आणि त्याचं देखील थोडंसं आपण विश्लेषण करायला गेलो तर धर्मामध्ये तत्वज्ञान आणि नीती हे दोन महत्वाच्या गोष्टी. आता तत्वज्ञान म्हणजे काय? ओहम, मी कोण आहे. सोहम, अहम ब्रह्मास्मि म्हणजे काय? मी कोण आहे, तू कोणाचा, कोठून आला, कैसा हा विचार पूर्वीचा घेई बाबा, देवापासून आलासी परी तयासी चुकलासी, म्हणून हे दुःख भोगसी उत्कटपणे. आपण विचार करत नाही तत्वज्ञानाचा. म्हणजे काय? तत्वज्ञानाचा, आत्मज्ञानाचा विचार म्हणजे काय हो? तत्वज्ञानाचा विचार म्हणजे काय? मी कोण आहे, मी देवाचा अंश कसा आहे, या जगाची निर्मिती कशी झाली, स एकाकी नरमध्ये म्हणून या देवाने जी निर्मिती केली आहे, तर देवाचा अंश माझ्यात देखील आहे आणि तो अंश मी माझ्या हृदयाचा प्रगट कसा करेल आणि प्रगट करत 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 या ईश्वराला जाणून घेत मी ईश्वराशी एकरूपता कशी साधेल, याविषयीची जी उत्तर आहे ते म्हणजे तत्वज्ञान होय. आणि ही आपल्याला उत्तर मिळाली आणि त्या उत्तरांच्या नुसार आपलं आचरण करणे, आपली वागणूक करणे म्हणजे नीती. तर तत्वज्ञान आणि नीती या दोन प्रमुख स्तंभांवरती हा धर्म हा आधारलेला आहे. मुळात बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण बोलतो धर्माच्या विषयी आवश्यक देखील आहेत. संत रामदास स्वामींनी देखील त्यावेळी शिवाजी महाराजांची भेट घेऊन अनेक गोष्टी त्यांना धर्माच्या विषयी सांगितल्या, ते आवश्यक आहेच, पण याचा व्यापक अर्थ देखील आपण पाहिला पाहिजे आणि त्यानुसार आपण आचरण केलं पाहिजे. तर आपण अंतरी सभ्य सारिके निर्मळ हृदय कोमल गंगा रूप. संत तुकाराम महाराजांचा अभंग असा आहे, धन्यतेची प्राणी क्षमा ज्याचे अंती, नभंगे प्रसंगी धैर्य बळ. कोणता प्राणी श्रेष्ठ आहे की ज्याच्या हृदयामध्ये क्षमा भाव आहे. क्षमा करणंही महत्वाचं आहे आणि क्षमा केलं हे विसरून जाणंही महत्वाचं आहे. आपण निंदा करतो आणि निंदेमध्ये वेळ घालवतो, त्याच्याऐवजी काय केलं पाहिजे? आपण दुसऱ्यांची निंदा करण्यापेक्षा त्याच्याकडे काय चांगलं आहे हे पाहिलं पाहिजे. आपल्यातील गुणग्राहकता वाढवली पाहिजे, चांगले गुण घेतले पाहिजे. कारण काहीतरी असं असेल की त्याच्याकडे जे आहे समोरच्या व्यक्तीकडे जे तुमच्यात नाही. दत्तात्रयाने देखील 24 गुण केलेले आपल्याला माहिती आहे. तर प्रत्येकाकडून काही ना काहीतरी शिकण्यासारखं आहे, जे आपण शिकत राहिलं पाहिजे आणि आपलं ज्ञान कणाकणानं वाढवलं पाहिजे. कारण माणूस हा पहिल्यापासून शेवटपर्यंतचा एक विद्यार्थीच असतो आणि त्या विद्यार्थ्यानं कायम विद्या मिळवत ते आचरणात आणली पाहिजे. असं अनेक या ऋषीमुनी संतांनी ईश्वराने आपल्याला सांगितलेलं आहे. अंतरी सभ्य सारिके निर्मळ, गंगेसारखं पवित्र तुम्ही
तुमचं हृदय करा, देवाच्या चरणी नामस्मरण करा, नामस्मरण करा. कारण का शेवटचा वेळ असा येतो की आपण सगळं आपलं बालपण जातं खेळामध्ये, तरुणपण कामामध्ये, आणि त्याच्यानंतर आपण पुढे वाढत वाढत जातो, मोठे मोठे होत जातो, आणि मोठे मोठे होत गेलं की आपल्याला मग आपण बघत बसतो रामायण महाभारत, आणि तिथं यम उभा राहतो आपल्या दारात आणि म्हणतो चला. तर आपण म्हणतो की थांबा, मी आता रामायण महाभारत बघतोय, रावण आणि याचं युद्ध बघतोय. तर यम म्हणतो की तुम्ही वरती चला, तिथं रामही आहे, रावण आहे, सगळे सैन्य तुम्हाला सगळं वर दाखवतो. आणि ही अवस्था येण्याच्या आधी तरी आपण नामस्मरण करा. आणि हे जे मनुष्य देह आपल्याला मिळालेलं आहे, लक्ष 84 योनी फिरत अवचित नरतनु पाया, दो दिन गए इधर उधर और फिर 84 आहे. 84 लक्ष योनीतून फिरल्यानंतर आपल्याला नरदेह प्राप्त झालाय. नाहीतर किडे, मुंगी, अनेक कीटक, अनेक प्राणी इत्यादी सगळ्या गोष्टी आहेत, इत्यादी सगळे प्राणी आहेत. पण त्या प्राण्यांना कोणी आत्मज्ञान शिकवलेलं आपण पाहिलंय का कधी? त्यांना काय हसता येतं का? आपल्याला हसता येतं ना, आपल्याला ज्ञान मिळवता येतं ना. साधा आपण हसायला सुद्धा घाबरतो, आपण हसत सुद्धा नाही, इतके आपण डोक्यात विचार घेत असतो. वरती आकाशाकडे सुद्धा आपण मनमोकळेपणाने बघत नाही, इतका आपण त्या टीव्ही मध्ये, घरच्या क्लेशांमध्ये आणि इतर काही गोष्टींमध्ये आपण गुंतून जातो. मग तुम्ही म्हणाल काय पैसे मिळवायचे नाही, आम्हाला पैसे मिळवायचे, जोडो मी धन उत्तम व्यवहारे. संत काय सांगतात की पैसा हा अर्थ आहे, पण त्याचा अनंत होऊन तुम्ही देऊ नका. जोडोनी या धन उत्तम व्यवहार, म्हणजे चांगल्या पद्धतीने तुम्ही धन संचय करा, धन मिळवा. पुढचंच आहे अभंगाचा पहिल्या कडव्यातील दुसरी ओळ आहे, ती अतिशय महत्वाची आहे. ती म्हणजे उदास विचारे वेचकनी, म्हणजे अनासक्त वृत्तीने तो तुम्ही चांगल्या ठिकाणी व्यय करा. माझी पैसे, माझी प्रॉपर्टी, माझी मुलं, माझी बायको, हे माझं 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 म्हणत तुम्ही काय वरती नेणार आहे हो? वरती काय नेणार आहे? उपयोगी येणार आहे ते म्हणजे तुमचं पुण्य कर्म, आणि तुम्ही केलेलं जे नामस्मरणातून जे तुम्ही ईश्वराप्रती साधण्याचा जो मार्ग आहे केलेला आहे, तुम्ही त्या पद्धतीचं पुण्य कर्म केलं नाही केलं की ईश्वर देखील तुम्हाला आपल्या जवळ बोलवू शकतो, आणि तुम्हाला या जन्म मृत्यूच्या या चक्रातून मोक्ष प्राप्ती मिळू शकते. अशी अनेक उदाहरणं आपल्याला पाहिलेली आहे. पण आपण तिकडे जात नाही. आपण म्हणतो आम्ही म्हणजे काय सत्य नाही, आणि आपण विषय सोडून देतो, आपण प्रयत्न करणं सोडून देतो. तर अंतःकरण शुद्धीमध्ये हा फार महत्वाचा भाग मोठा आहे, नामस्मरण. आता गव्हर्नमेंट नामस्मरणावरती टॅक्स लावत नाही, तोपर्यंत तरी नामस्मरण करावं. नाहीतर पुन्हा मग काय सांगता येत नाही, टॅक्स त्याच्यावरती लागेल. नामस्मरण टॅक्स नावाची एक पावती येईल तुमच्या घरामध्ये, तोपर्यंत तरी तुम्ही नामस्मरण करा, आणि मोठ्याने करा. शेजारचे जे काय म्हणतील, अरे हा याला काय वेळ लागले का काय, त्याला म्हणायचं आम्हाला ईश्वराचा वेळ लागलेला, ईश्वराच्या विषयीचा वेळ लागला. आणि शेजारच्या कानावर तुमच्याद्वारे काही जर नामस्मरणाच्या गोष्टी पडत असतील तर तुमचंही पुण्य वाढेल, शेजारच्यांचंही पुण्य वाढेल. तर अशा प्रकारे आपण काही ना काही तरी हा मार्ग आहे तो अवलंबला पाहिजे. आणि या संतांनी जे विचार राजमार्ग सांगितले आहे त्यांच्या पावलावर पाऊल आपण पुढे पुढे वाटचाल केली पाहिजे. पहिली पायरी जी आपण पाहिली ती म्हणजे अंतःकरणाची शुद्धता, जी आपण केलं, अहंकाराला आपण दूर केलं आणि मनाला सतत सतत सत्संगतीमध्ये ठेवलं. म्हणजे काय, चांगल्या गोष्टींचाच विचार केला, डोळ्यांनी चांगलं पाहिलं, कानांनी चांगलं ऐकलं, आणि ईश्वराचंच नामस्मरण आपण सतत केलं. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा भाग असा की आपल्यातील देवत्व प्रकट करणे. आता देवत्व प्रकट करणे म्हणजे काय? आपल्यामध्ये ईश्वराचा अंश आहे. ईश्वराचा अंश कसा आहे मला सांगा? एक थेंबभर सुद्धा रक्त आपल्याला बाहेर मेडिकल मध्ये तयार करता येत नाही. हा जीव तयार कसा होतो? मन आपलं हे शरीरातले जे यंत्रच आहे, शरीर एक प्रकारचं, तर श्वास, हृदयापासून रक्त, शुद्ध रक्त सगळीकडे, हातापायांकडे, तिथं चिमटा काढलेलं तिथं कसं कळतं, या सगळ्या गोष्टींचं कसं कळतं आपल्याला? तर ह्यामध्ये काही ना काहीतरी चेतना आहे. का? कारण ते ईश्वराचा अंश आहे. ईश्वराचा अंश आपल्यातून निघून गेला रे गेला की आपल्याला कटभर पाणी सुद्धा जात नाही. आणि लोक म्हणतात की पटपट आवरा, आम्हाला घरी जाऊन चहा प्यायचा आहे, आणि येतानाच ते चहा पिऊन देतात की कारण का, रडायला शक्ती पाहिजे. ही अवस्था आहे. त्यामुळे या अवस्थेपासून आपण थोडंसं लांब राहिलं पाहिजे.
आणि 15 दिवस 16 दिवस याच्या पलीकडे कोणी तुम्हाला लक्षात ठेवेल फार जवळची लोकांच्या व्यतिरिक्त अशी काही आपण फार मोठं कार्य केलेलं नाही. 750-800 वर्ष होत आली तरी ज्ञानेश्वर महाराजांचं आपण नाव आता घेतो. ज्ञानेश्वर महाराजांच्या काळामध्ये अनेक श्रेष्ठ श्रीमंत व्यक्ती होऊन गेले, पण त्यांचं नाव आता आपल्याला माहित देखील आहे का? नाही. नामदेवांना सुद्धा 800 वर्ष होऊन गेली. ज्ञानेश्वरांचे खरे गुरु हे निवृत्तीनाथ होते, पण मानसिक गुरु हे नामदेव महाराज होते. तसे नामदेव महाराजांचे लौकिक गुरु विसोबा केसर होते, पण मानसिक गुरु हे ज्ञानेश्वर महाराज होते. आणि या दोघांनी एकमेकांच्या संगतीने अनेक काही प्रकारच्या गोष्टी केलेल्या होत्या, यात्रा केलेल्या होत्या, लोकांना उपदेश केलेला होता. तर आताच्या काळामध्ये जे मी तुम्हाला म्हणालो सत्संगती, तर संतांचे विचार, पण संतांचे विचार आता समजा आपण ज्ञानेश्वर महाराज आता नाही आहेत असं म्हणतात, पण ज्ञानेश्वर महाराजांचे विचार आहेत की नाही? तर विचार आहेत. तर त्यांचे ग्रंथ आहेत, म्हणजे काय? त्यांचं साहित्य आहे. तर संतांचं साहित्य हे संतांचे विचार आपण हे जाणलं पाहिजे आणि रोज थोडं थोडं का होईना आपण त्याचं वाचन केलं पाहिजे. सत्संगती, नामस्मरण आणि सगळ्यात महत्वाचा भाग की हा आपल्यातील देवत्व प्रगट होणं हा अवघड भाग आहे. तो करायला पाहिजे, त्याचे प्रयत्न केले पाहिजे. प्रयत्न केले तर उपयोग आहे. जो दिल माही तेल है, जो चकमक में आगी, तेरा साई दुश्मने चार सकी तो जागीस. उत्तरेकडचे संत कबीर यांचे फार मोठा हा दोहा आहे. आपण कसं ज्ञानेश्वरीमध्ये ओव्या पाहतो, तसं उत्तरेकडील संत कबीरांनी दोहे मांडलेले आहेत. ज्योतिल माही तेल आहे, म्हणजे तिळामध्ये तेल असतं, पण ते लगेच दिसतं का? नाही. तर ते तेल मिळण्यासाठी तीळ जे आहे ते त्याच्यावर प्रक्रिया करावी लागते, ते वाटावे लागतात. गारगोटीच्या दगडामध्ये अग्नी असतो, पण तो आपोआप प्रज्वलित होतो का? नाही. ते एकमेकांच्यावर घासावे लागतात तरच अग्नी प्रज्वलित होतो. तर तसं तुम्हाला तुमचं देवत्व प्रगट करायचं असेल तर या अहंकारापासून थोडंसं बाजूला जाऊन नामस्मरण करू आणि नुसतं नामस्मरणापर्यंत न थांबता जे काही विचार या संतांनी मांडलेले आहेत, श्रेष्ठ ऋषीमुनी मांडले आहेत, त्यानुसार आचरण करत करत जाणं गरजेचं आहे, फार महत्वाचं आहे. आणि मुळात या सगळ्यांच्या मध्ये मला जाणण्यासाठी श्रेष्ठ काय? तर भक्ती ही श्रेष्ठ आहे. मला प्राप्त करण्यासाठी काय करू शकता तुम्ही? भक्ती. योग आणि भक्ती हे दोन मोठ्या प्रकारचे विचार आणि मार्ग मांडलेले आहेत. योग म्हणजे मी अष्टांग योग मांडला मगाशी, हठयोग, आणि दुसरे म्हणजे भक्ती. तर योगाचा, योग या शब्दाचा जर आपण थोडासा भाग बघायला गेलो तर याची निर्मिती झाली आहे संस्कृतच्या युज धातूपासून. मराठी या शब्दा भाषेची निर्मिती मूळची संस्कृतला जननी म्हटलेलंच आहे. तर या संस्कृतच्या युज धातूपासून योग या शब्दाची निर्मिती झाली आहे. म्हणजे काय? योग म्हणजे काय? तर शरीराला ईश्वराशी जोडणे म्हणजे युज. शरीराला, देहाला ईश्वराशी जोडणे म्हणजे योग. आपल्या या देहाला ईश्वरापर्यंत कसं जोडता येईल त्या प्रक्रियेला योग असं म्हटलेलं आहे. आणि म्हणूनच आपण बघतो या गीतेच्या अध्यायामध्ये अर्जुन विषाद योग, सांख्य योग, ज्ञान कर्म योग, क्षेत्रज्ञ विभाग योग, पुरुषोत्तम योग, असे जे काही 18 अध्याय आहेत त्याच्यामध्ये शेवटी आपण योग करतो. हा फार मोठा महत्वाचा भाग आहे. पण दुसरा जर त्याचा अर्थ बघायला गेला की जो हठयोग मी म्हणालो, कुंडलिनी शक्तीचे जागृतीकरण करणे आणि हठयोगाने काय गोष्टी करणे, त्यांना माझी प्राप्ती करता येते, माझी म्हणजे ईश्वराची प्राप्ती करता येते. आणि दुसरा श्रेष्ठ आणि सोपा मार्ग म्हणजे काय? भक्ती होय. आणि भक्तीमध्ये देखील सगळ्यात श्रेष्ठ मार्ग कोणता? तो म्हणजे नामस्मरण होय. नामस्मरण सारखा सोपी अशी भक्ती नाही. जसे खेडेगावातल्या काही स्त्रिया असतात ज्या डोक्यावरती पाण्याच्या घागरी घेऊन जात असतात, एकावर एक. आता आपण सुदैवाने पुण्यात राहतो, काही जण सदाशिव पेठेच्या जवळ राहतात. इतक्यातच एक बातमी आलेली आहे की पाणी पुरवठा आता थोडस कमी होणार आहे. पण आपण तसे लकी आहोत, पण खेडेगावामध्ये एकावर एक डोक्यावरती घागर घेऊन जात असतात आणि घागरी पाण्याने भरलेले असतात. ते घागरीला काय हात लावत असतात, त्यांचा बॅलन्स होत असतो, कारण ते कामसू बायका असतात. आपण शहरात काम करायचं म्हटलं की पहिली आपली जेवढी गोष्ट येते ती म्हणजे कामवाली बाई,
कामवाली बाई आपल्याला इतकी जीवष्ट कंठस्थ प्रिय असते की त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला बाई प्रिय काय नकोच असतं. एकदा आम्हाला बोलवलं होतं एका फंक्शन मध्ये आणि त्या आम्ही विचारलं बाबा का आम्हाला बोलवलंय, काय फंक्शन आहे. आम्ही पूजा आहे, आमच्या मोलकर्णीचा 25वा रौप्य महोत्सव आहे. तर आम्ही गेलो आणि म्हटलं की अरे वा 25 वर्ष तुमची मोलकर्णी टिकली, आश्चर्य आहे, महान आश्चर्य आहे. एक वेळ सूर्य पश्चिमेकडे उगू शकतो पण मोलकर्णी 25 वर्ष टिकणं अवघड आहे. ते म्हणले तसा रौप्य महोत्सव नाही, ही आमची वर्षातली 25वी मोलकर्णी नाही म्हणून हा आम्ही रौप्य महोत्सव मानलेला. तर अशी आपली अवस्था आहे. तर त्या खेडेगावातल्या स्त्रिया डोक्यावर एक घागरी घेऊन जात असतात तरी त्यांच्या घागरीतील एक थेंब सुद्धा पाणी खाली सांडत नाही किंवा घागरी खाली पडत नाही. कारण का जरी त्या नाचत असल्या किंवा बोलत असल्या गप्पा मारत असल्या तरी त्यांचं लक्ष पूर्ण कुठं असतं, त्या बॅलन्सिंग कडे असतं, त्या हंड्यांच्याकडे असतं. तसं आपण कोणतंही काम करत असलो तरी आपलं लक्ष त्या ईश्वराकडे पाहिजे. कारण का आपण त्याची भक्ती केली पाहिजे, मनामध्ये नामस्मरण केलं पाहिजे. दळता कांडता तुझं गाडीनं गाणता, संत सनाबाईंनी म्हटलेले. दळत कांडण आपण पूर्वी करायचो, आता आपण मिक्सरचं बटन फिरवलं तरी नामस्मरण करू शकतो का? करू शकतो. जे आपण केलं पाहिजे, जे आपण करत नाही, जे अतिशय महत्वाचा भाग आहे. नाहीतर होतंय काय माहिती का, या प्रपंचाच्या चक्रामध्ये आपण अडकून जातो, वेळ कसा जातोय कळत नाही आणि शेवटी आपल्याला धीर त्यागाची वेळ येते. एका जंगलामध्ये पारधी पोपटाला पकडण्यासाठी येत असतो, पण पारधी पोपटाला कसं पकडतो? 2 फांद्यांच्या मध्ये एक पोकळ नळी असते, ती दोरीने तो सोडलेली असते. म्हणजे दोरीतनं ती पोकळ पाईप सोडलेली असते, नळी सोडलेली असते, एका टोकाला एका झाडाला बांधलेली असते, दुसऱ्या झाडाला बांधलेली असते. आणि त्याला लालच म्हणून, आमिष म्हणून पोपट्याला आवडतं काय, मिरची पेरू वगैरे ठेवलेले असतात. आणि पोपट तिथे येतो आणि ते खायला लागतो आणि त्या नळीला पकडतो. ती नळी असते पोकळ आणि त्याच्यामुळे ती पोकळ नळी गोल 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 अशी फिरू लागते. आणि जशी ती गोल गोल फिरू लागते तसा पोपट अधिकच त्या नळीला पकडू लागतो आणि तो हे विसरून जातो की बाबा मला उडता येतं. अधिक ती गोल गोल फिरायला लागते तसं तो अधिक घट्ट पकडतो आणि पारधी येतो आणि त्या पोपटाला अर्धा कापतो तरी सुद्धा पोपट तो नळी सोडत नाही. तसं आपण प्रपंचाची जी बेडी आहे ती आपण सोडायला तयार नाही. सोडायचं म्हणजे काय, कुठे आपण जंगलात जाऊन बसायचंय का, काय त्यागाचं आहे का? तर नाही. तर काय करायचंय, प्रत्येक कर्म आपण ईश्वर चरणी अर्पण करायचे आणि अनासक्त वृत्तीने करायचा आहे. हाच मोठा भाग या कर्मयोगामध्ये देखील मांडलेला आहे. भगवंत काय म्हणतात, मला कोणता भक्त प्रिय आहे? 4 भक्त सांगितलेले आहेत, 4 प्रकारचे: ज्ञानी, जिज्ञासू, आर्तू आणि अर्थार्थी. अर्थार्थी म्हणजे भक्त म्हणजे काय, मला पैसे मिळावे, पैशांची प्राप्ती व्हावी, संपत्तीची प्राप्ती व्हावी म्हणून मला माझी भक्ती करणारे अर्थार्थी भक्त. आर्तू भक्त म्हणजे काय, माझ्यावरील संकट दूर करण्यासाठी ज्यासाठी प्रार्थना करतात ते भक्त म्हणजे आर्तू भक्त. जिज्ञासू भक्त म्हणजे काय, मला जाणण्याची ज्यांना जिज्ञासा आहे, मी म्हणजे कोण आहे, ईश्वर कोण आहे यासाठी मला सांगतात ते जिज्ञासू भक्त. आणि या सर्वांमध्ये श्रेष्ठ भक्त जो मला परमप्रिय आहे तो भक्त कोणता, तर तो भक्त म्हणजे ज्ञानी भक्त. ज्ञानी भक्त म्हणजे काय, ज्याला ज्ञान प्राप्त आहे. कोणतं ज्ञान प्राप्त आहे? आत्मज्ञान प्राप्त आहे. आत्मज्ञान प्राप्त आहे म्हणजे काय, तर हा देव कोण आहे, मी कोण आहे, देवाचा अंश मी कसा आहे, देवाला मी कसं जाणलं पाहिजे, या सगळ्या प्रकारांची जी उत्तर आहे त्या उत्तरांचं नुसतं थेरॉटिकल नॉलेज असणं गरजेचं आहे का, तर नाही. अध्यात्मामध्ये, अध्यात्म म्हणजे काय, अनादी कालापासून चालत आलेले आत्मस्वरूपाच्या ज्ञानामध्ये तुम्हाला आत्मज्ञान आहे हे केव्हा म्हणता येईल, ज्या वेळेला तुम्हाला त्या ज्ञानाचं नुसतं थेरॉटिकल नॉलेज नसून त्याचं जर तुम्ही आचरण करत असाल तरच तुम्हाला ते ज्ञान प्राप्त आहे असं अध्यात्मामध्ये म्हटलं जातं. आणि ते ज्ञान आपण प्राप्त केलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचा भाग असा की ज्ञानाने मोक्ष मिळतो खरा, पण ते ज्ञान आत्मस्वरूपाच्या ठिकाणी विराम पावलं पाहिजे. प्रपंच ही लोखंडाची बेडी आहे, परंतु परमार्थ ही सोन्याची बेडी आहे. तर त्यामुळे आपण तिथे देखील अडकता कामा नये. म्हणून सगळ्यात शेवटचा महत्वाचा भाग काय, नामस्मरण, सत्संगती. आणि सगळ्यात शेवटचा महत्वाचा भाग म्हणजे काय, शरणागती. शरणागती म्हणजे काय, पूर्ण भावानं त्याला शरण जावं, शरण जायचं आणि प्रत्येक कर्म मी त्याच्या पायाशी अर्पण करून करतो आहे या पद्धतीने अनासक्त वृत्तीने करणं.
यामुळेच तुमच्यातील देवत्व प्रगट होऊ शकेल, नाहीतर हा आपला मृतदेह वाया जाणार आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना मनोभावे मी विनंती करतो की आपण देखील इथे वेळ काढून आलेला आहात, मी देखील वेळ काढून आलेलो आहोत, तरी देखील आपल्या मुलांना, आपल्या नातवंडांना, आपल्या सुनांनी ऐकलं तर ठीक आहे, तर आपल्या मुलांना तरी आपण सांगितलं पाहिजे, नातवंडांना, की आपण संत ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी, नामदेव महाराजांची अभंग गाथा, तुकाराम महाराजांची अभंग गाथा, एकनाथ महाराजांचे भागवत आणि रामदास स्वामींचा दासबोध हे आपल्या घरामध्ये आपल्याला पाहिजे. आणि त्याचं थोडं थोडं का होईना आपण अध्ययन केलं पाहिजे. शब्द काय वापरला? अध्ययन. नुसतं वाचायचंय का? अंधळेपणाने वाचायचंय का? नुसत्या ओव्या वाचायच्या का? नाही. ते प्राकृत मराठी जे आपल्याला कळणं थोडंसं अवघड आहे, पण त्याचे सार्थ जे आहे, जसं आपण मराठीमध्ये म्हणतो लक्षार्थ, भावार्थ, शब्दार्थ, तर त्याचा सार्थ जो अर्थ आहे त्या अर्थाचा आपण वाचन केलं पाहिजे. थोडं थोडं का ना आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर ही सर्वांना तुम्हाला फार मनोभावे विनंती, आपण जर हे आजपासून चालू केलं तरच मी इथं येऊन या पद्धतीने थोडेसे विचार मांडले संतांचे, त्याचं श्रेय मला मिळू शकेल आणि ते मी माझा वेळ हा संतांनी लागू शकेल. त्यामुळे आपण सर्वांनी कृपया रोज 10 मिनिटं का होईना याचं वाचन करावं, अर्थाचं वाचन करावं आणि समजून सांगावं, थोडंसं डिस्कशन करावं आणि त्याच्यानुसार करावं, जेणेकरून संत काय म्हणतात, तुम्ही माझ्या परमपदाला देखील प्राप्त होऊ शकता. आणि म्हणूनच आपण जी सुरुवातीची ओळी घेतली होती, अर्जुना हा ठावो भरी, अर्जुना हा ठाव भरी, सोहम भावे सरोभरी, द्वैताच्या पलीकडे निघो सलिला. पहिली जी आपण ओळी पाहिली होती, तुम्हाला मी म्हटलं होतं सुरुवातीला की आपण थोडस याचा अर्थ आणखी संक्षिप्तपणे पाहणार आहोत. तर मी आणि ईश्वर हा वेगळे नाहीतच. आता तुमच्यामध्ये माझ्यामध्ये ईश्वर आहे, माझ्यामध्ये ईश्वर आहे आणि तुमच्या माझ्यामध्ये असलेल्या पोकळीमध्ये देखील ईश्वर आहे. ही जेव्हा जाणीव ठेवून जेव्हा आपण वागायला लागू त्यावेळेला सोहम भाव प्रगट होईल. म्हणजे काय? मी आणि ईश्वर एकच आहे, मी म्हणजेच ईश्वर आहे. आणि त्यामुळे काय, मी द्वैताच्या पहिल्या जाईल. म्हणजे काय? मी आणि ईश्वर वेगळा आहे याच्या पलीकडे जाऊन मी ईश्वरमयच होईल, अशा प्रकारची अवस्था आहे. आता सुद्धा या घडीला असे अनेक उदाहरण आहेत की ज्यांना लांबची आरत्या ऐकू येतात, दूरश्रवण, ईश्वर दर्शन, ईश्वराचे साक्षात्कार आपल्याला पाहायला मिळतात. जेव्हा आपण काही मंदिरांमध्ये आरत्या ऐकतो किंवा भूषण ऐकतो किंवा एखादं गाणं देवीच्या विषयीचं आपण ऐकायला लागतो, तेव्हा मनामध्ये किंवा जे गोंधळ वगैरे आपण ऐकायला लागतो तेव्हा मनामध्ये अनेक प्रकारचे आपल्या देवाच्या विषयी विचार येतात आणि अष्टसात्विक भाव जागृत होतात, अंगावर आपले शहार येतात. याचाच अर्थ आपल्यामध्ये देवाचा अंश आहे जो आपण प्रगट केला पाहिजे. तामसाकडून राजसाकडे, राजसाकडून सात्विकतेकडे आपण आलं पाहिजे. तामसाकडे म्हणजे काय? माझं काहीही वाईट झालं तरी चालेल पण दुसऱ्याचं वाईट झालं पाहिजे. राजसाचं म्हणजे काय? इतरांचं काही का होईना माझं चांगलं झालं पाहिजे. आणि सात्विकतेची भूमिका म्हणजे काय? की माझं काही का होईना या सर्वांचं कल्याण झालं पाहिजे, हा एक महत्वाचा भाग आहे. म्हणून या अनुषंगाने या गीता धर्म मंडळाने गेली अनेक वर्ष हे प्रवचनाचं, व्याख्यानाचं कार्यक्रम आयोजित करत आलेले आहेत. आपण देखील येथे उपस्थित राहिलेला आहात. ते माझी सर्वांना पुनश्च एकदा हात जोडून अशी विनंती आहे की कृपया आपण सर्वांनी रामदास स्वामींचा दासबोध, एकनाथ महाराजांचे भागवत, नामदेवांची गाथा, तुकाराम महाराजांची गाथा, ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी घरी आणा.